आदित्य पाटील पंचाचा ग्रीन सिग्नल षटकातील पहिला चेंडू चांगला फटका एलिव्हेशन कमी झालाय आणि झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय शुभम आणि इथे पहिला विकेट पतन करतोय इथे परतावा लागेल फलंदाज जय कडूला पहिला झटका मिळेल तो जय मल्हार अंबापाडा संघाला आपण पाहिला तर इथे जय मल्हार अंबापाडा संघाला नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा जातोय मैदानाच्या आतमध्ये प्रशांत काटकर नवीन फलंदाज जातोय तिसऱ्या क्रमांकाचा जिथे आपण पाहिला आदित्य पाटीलने पहिल्या चेंडूवरती एक विकेट रतलला प्रशांत काटकर येतोय नवीन फलंदाज अंबापाडा संघाचा हा खेळाडू आपण पाहता इथे वाईट एंट्री आली या संघाला त्यानंतर मात्र नक्कीच बऱ्याच लांबून प्रवास केला या स्पर्धेसाठी आणि खेळताना आपण पाहता गोलंदाज आदित्य पाटील षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज चांगला फटका सीमा रीशा पलीकडे जाईल काउ कॉर्नरच्या रिजन मध्ये हा दर्जेदार षटकार प्रशांत काटकरच्या बॅटमधून 6 धावेने खातं ओपन केलं आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करताना जय मल्हार अंबापाडा संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती एक बाद चांगला फटका आदित्य पाटील देखील आपण पाहिला चांगल्या प्रकारची गोलंदाजी नेहमीच सातत्याने करत असतो परंतु आज अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्फोट बामणडोंगरी एका साईडला मात्र जय मल्हार अंबापाडा ही लढत आपण पाहता षटकातील पुढचा चेंडू आदित्य पाटीलचा आणखी चौपराक दिलाय चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहू शकाल वन बाउंस सीमा रीशच्या पलीकडे लॉंगॉनच्या रिजन मध्ये येईल हा दर्जेदार चौकार चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 ने पुढे जाईल प्रशांत काटकर नंतर आला मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आणि त्यानंतर त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहिला एक चौकार पाहिला सडेतूड फलंदाजी लाजवाब संघाची धावसंख्या एक बाद 10 या आकड्यावरती चांगल्या प्रकारचा खेळ सादर केला जातोय जिथे आपण पाहिला टॉस जिंकला होता अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्फोट बामणडोंगरी संघाने आणि मात्र क्षेत्ररक्षक निवडलं होतं फलंदाजी करताना आपण पाहता अंबापाडा संघाला आदित्य पाटील पुढे एकदा मात्र गोळ्याच्या मार्कवर षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज चांगला चेंडू इथे पाहिला तर फलंदाज देखील शांत राहिला हा चेंडू डॉट जातोय संघाची धावसंख्या आपण पाहिला एक बाद 10 या आकड्यावरती थांबली बरेच प्रेक्षक मायबाप देखील या स्पर्धेचा आनंद घेताना घर बसल्या आणि तर इथे देखील या क्रीडांगणावरती आपण पाहता लांगेश्वर क्रीडांगण षटकातील पुढचा चेंडू चांगला फटका त्यानंतर मात्र मिडविकेटचा क्षेत्ररक्षक येईल झेल खाली शुभम आणि आणखी एक झटका मिळेल प्रशांत काटकरला देखील परतावा लागेल परतीचा इशारा येतोय आणि ते दुसरा झटका मिळतोय तो जय मल्हार अंबापाडा संघाला संघाची धावसंख्या पाहिली तब्बल 2 बाद 10 या आकड्यावरती इथे आपण जर विचार केला तर षटकार चौकार आला होता त्याच्या बॅटमधून आणि त्यानंतर आदित्य पाटीलने विकेट प्राप्त केला पहिल्या ओव्हर मधला हा अंतिमचा चेंडू उरलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कल्पेश जातोय इनाईट नंबर 4 चौथ्या क्रमांकाचा फलंदाज येतोय जय मल्हार अंबापाडा आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्फोट बामणडोंगरी संघ खेळताना आपण पाहता आदित्य पाटीलच्या षटकातील शेवटचा चेंडू अंतिमची डिलिव्हरी पहिल्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज आदित्य पाटील आताचा चेंडू आपण पाहिला तर नक्कीच सराने इशारा आमच्यापर्यंत दिला ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय अवंतर घोषित केला एक्स्ट्रा रन्स मिळेल आणि संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 11च्या घरामध्ये 2 बाद 11 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळते पहिल्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू आदित्य पाटील गोळ्याच्या मार्कवर शेवटचा चेंडू फेकण्यासाठी
सामोरे फलंदाज कल्पेशसाठी हा चेंडू फेकला. त्यानंतर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. प्रथम फलंदाजी करताना जय मल्हार अंबापाडा संघाची धावसंख्या आपण पाहिली तब्बल 2 बाद 11 घरामध्ये. नवीन गोलंदाज येतोय आपण पाहिलं तर अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट बाबरडोंगरी संघाचा गोलंदाज ओमकार नाईक ज्याने सातत्याने बाबरडोंगरी संघासाठी एक चांगली गोलंदाजी केली. आज देखील आपण पाहिला तर या टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये सातत्याने बाबरडोंगरी हा नाव देखील आपण पाहिला बराच लौकिक घेतला जातो. सातत्याने ISPL साठी देखील आपण आर्यन नाईकची मात्र त्याची भरती लाभली. एक चांगला खेळाडू अंडर 90चा आणि आपले ओलिव्हियर विभागातून त्याची निवड झाली. ते देखील आपण या स्पर्धेच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि गोलंदाज ओमकार नाईक स्ट्राईकवरती फलंदाज प्रथमच मात्र आपण पाहिला तर सचिन काटकर येतोय. गोलंदाज ओमकार नाईक संघाची धावसंख्या 2 बाद 11 या आकड्यावरती. गोलंदाज ओमकार नाईक याच्या षटकातील हा पहिला चेंडू. इथे मात्र यष्टीरक्षक चेंडूला अडवला जातोय. थोडा चेंडू ब्रश झाला बॅटला तर हा चेंडू डॉट जातोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली 11 या आकड्यावरती थांबली. गोलंदाज ओमकार नाईक षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा फेकण्यासाठी सज्ज होतोय. लोवर फुलटा चेंडू त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर मध्ये पटका सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवला जातोय. फेकी परत जीत आपण कौतुक करावा लागेल कारण इथे 2 धावसंख्या अडवल्या. 2 धावेच्या मदतीने जय मल्हार अंबापाडा संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 13 घरामध्ये. 13 धावसंख्या 2 बाद. दुसरं ओव्हर हाताळताना गोलंदाज ओमकार नाईकला पाहता आई एकविरा इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून घरबसल्या लाडक्या प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहता. स्ट्राईकवरती फलंदाज सचिन काटकर, गोलंदाज ओमकार नाईक. आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न होता पण तेवढाच आपण पाहिलं तर रफ्तारमध्ये गोलंदाजी करतोय ओमकार. हा चेंडू देखील निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या 2 बाद 13 या आकड्यावरती थांबली. शांत गतीचा आपण पाहिलं तर हा सामना चालू आहे कारण थंडीचं गुलाबी थंडीचं वातावरण येते या क्रीडांगणावरती पाहता. तर षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओमकार नाईक फेकण्यासाठी सज्ज. सचिन काटकरचा हा फटका लॉंगॉनच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक येईल. चेंडूला अडवी फेकीपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आणि संघाची धावसंख्या पोहोचेल 14 या आकड्यावरती. शांत गतीने आपण पाहिलं तर इथे ठेवलंय. पहिल्या ओव्हरमध्ये देखील आदित्य पाटीलने एक षटकार खाला होता परंतु त्यानंतर चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली. त्यानंतर ओमकार देखील तीच कामगिरी करतोय. षटकातील पुढचा चेंडू सामोरे कल्पेश लाजवाब चांगल्या पद्धतीचा हा चेंडू हाताळला. लगेच फलंदाजच्या कांद्यावरून मात्र जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. धावसंख्या थांबली तब्बल 14 घरामध्ये. दुसऱ्या ओव्हर मधला अंतिमचा चेंडू शेवटची डिलिव्हरी ओमकार नाईकची आपण पाहता. षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. चांगला मात्र कार्पेटच्या साईडने पटका सजवलाय. एक्स्ट्रा ड्रीप कव्हरच्या रिझर मध्ये चेंडू अडवलाय. एकदा कंप्लीट झाले. दुसरा धावेचा प्रयत्न होईल आणि ते काय घडलं तर आणखी एक मात्र मोठा झटका मिळतोय तो जय मल्हार अंबापाडा संघाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तब्बल 3 बाद 15 घरामध्ये. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या 15 घरामध्ये पोहोचली. चला जास्त टीम मीटिंग करायची नाही आहे. अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट बाबरडोंगरी संघ इथे वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. आमचे आयोजक नेहमी आम्हाला सांगत असतात की आपलं लक्ष जास्तीत जास्त एकत्र येऊ नका, टीम मीटिंग करायची नाही. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप काटकर जातोय. जय मल्हार अंबापाडा संघाचा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. 2 ओव्हरचा विचार केला तर आपण अंबापाडा संघाची धावसंख्या 15 घरामध्ये लागली. 3 विकेट्स त्याने मात्र ते लॉस झाले.
चांगला खेळ करावा लागेल. आता शेवटचे 12 चेंडू आहेत, कारण अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट बामणडोंगरी संघ आहे. तकदीर पाटील सारखा खेळाडू आपण पाहिला, संदेश गोंधळे असेल, हे खेळाडू आहेत. त्याच्यामुळे आपल्याला देखील विचार करायचा आहे अंबापाडा संघ की एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. आता नक्कीच आपण पाहिलं तर षटक क्रमांक 30 रतळण्यासाठी गोलंदाज जीत खोत येतोय. सामोरे फलंदाज सलामीला आलेला सचिन काटकर, स्ट्राईकवरती फलंदाज पाहता गोलंदाज जीत खोत. ओव्हर क्रमांक 30 आणि तिसऱ्या ओव्हर मधला हा पहिला चेंडू. इथे पाहू शकाल मात्र पॉइंटच्या डीप पॉइंटच्या रिजन मध्ये टिपला जाईल. आणखी एक झटका मिळते तो जय मल्हार अंबापाडा संघाला. सचिन काटकरला देखील परतीचा इशारा. इथे 4 फलंदाज गमावलेत आणि संघाची धावसंख्या पाहिली तब्बल 15च्या घरामध्ये. पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता प्राप्त केली गोलंदाज जीत खोतने. सहाव्या क्रमांकाचा फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये वंश पाटील. जय मल्हार अंबापाडा संघाचा हा फलंदाज आणि नॉनस्ट्राईकला फलंदाज संदीप काटकर. जीत खोतने पात्र तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला, संपादन केला. वंश पाटील येतोय स्ट्राईक वरती. गोलंदाज जीत खोत षटकातील पुढचा चेंडू फेकतील. सुरेख चेंडू, रफ्तार रफ्तार आणि रफ्तार, लाजवाब. हा चेंडू आपण पाहिला, फलंदाजाला बीट केलं. चेंडू डॉट जातोय. संघाची धावसंख्या पाहिली तब्बल 4-15 या आकड्यावरती थांबली. आज आपण पाहिलं तर इथे बामणडोंगरी संघाचे भरपूर फॅन या मोरावेच्या लागेश्वर क्रीडांगणावरती मिहिरा स्पोर्ट आयोजित ट्रॉफीमध्ये नक्कीच आपल्या संघाला प्रतिसाद देण्यासाठी उपस्थित झालाय. चांगला चेंडू, आणखी एक चेंडू येतोय डॉट. चांगल्या प्रकारे हतलला जातोय. गोलंदाज जीत खोतचं कौतुक करावा लागेल, कारण बरीच मेहनत बामणडोंगरीच्या या खेळाडूने केली आणि ते विकेटचं पतन ठरलंय. आमचं देखील लक्ष नव्हतं. आणखी एक झटका मिळेल तो जय मल्हार अंबापाडा संघाला. वंशला देखील परतावा लागेल. इथे आपण विचार केला तर 5 विकेट्स गमावले. संघाची स्थिती पाहिली तर 15 या आकड्यावरती थांबली. गोलंदाजी मात्र स्वीकारली. मास्टर माइंड कूल कॅप्टन आपण पाहिला तर तेजस मात्रे. नेहमी सातत्याने आपण पाहिला 1 गाव 11 खेळाडू कशा प्रकारे, तर नक्कीच आपण पाहतो जीवदानी स्पोर्ट अर्चित एंटरप्राइजेस बामणडोंगरी हा संघ नक्कीच आपण पाहिला तर तेजस दादा मात्रे यांच्या माध्यमातून नेहमी खेळत असतो आणि हा खेळ नक्कीच चांगला खेळ करत असतात बामणडोंगरी संघ. आणि आज देखील मिहिरा स्पोर्ट आयोजित आई गावदेवी ट्रॉफी 2025 सातत्याने आज या स्पर्धेची दुसरी रात्र. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 7व्या क्रमांकावरती कल्पेश येतोय. इथे काय घडलं, सुरेख गोलंदाजी झाली पण तिथे फलंदाजाला कुठेतरी आडव्या पट्ट्याने खेळायचा होता हे जाणलं होतं जीतने. आणखी एक चेंडू डॉट येतोय. संघाची धावसंख्या 15 आकड्यावरती थांबली. 4 चेंडू आपण पाहिला तर चारही चेंडू मात्र डॉट फेकलेत, निर्धाव पद्धतीचे फेकलेत. एक चांगली कामगिरी केली आणि 2 विकेट त्याने प्राप्त केलेत. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती. षटकातील पुढचा चेंडू, लोवर फुलटा चेंडू, फसलिपमध्ये चेंडू अडवला जाईल आणि तसनंतर इथे काय घडेल पाहता पाहता एकदम कंप्लीट आणि संघाची धावसंख्या इथे ते तिसऱ्या पंचाची मागणी झाली. नक्कीच इथे पाहिला जाईल. तिसऱ्या पंचाची मागणी झाली. इथे पाहूया आपण रिओ मागितलाय आणि आपण पाहता इथे रनआउट साठी पाहिला जातोय.
चेक केला जातोय. इथे फलंदाज बाद आहे. नक्कीच पंचांचा डिसिजन येतोय की फलंदाज बाद आहे. आणखी एक झटका मिळेल मात्र जय मल्हार अंबापाडा संघाला. संघाची स्थिती 15 या आकड्यावरती थांबली. कल्पेश फलंदाज बाद होतोय. 6 विकेट्स येथे लॉस झालीत. प्रथम फलंदाजी करताना जय मल्हार अंबापाडा संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती थांबली. चांगल्या प्रकारचं षटक हतलताना आपण पाहता जीत खोत. या स्पर्धेमध्ये अद्याप मेडल षटक आलेलं आहे, परंतु जीत खोतचा जर विचार केला तर 5 चेंडू त्याने निर्धाव पद्धतीचे फेकलेत आणि 2 विकेट्स त्याने प्राप्त केलेत. नक्कीच या स्पर्धेतील पहिला खेळाडू ठरेल का जीत खोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुजल येतोय. शेवटचा चेंडू या स्पर्धेतील पहिला मेडल ओव्हर पाहायला मिळेल का. सुरेख दर्जेदार येथे जोरदार टाळ्याने स्वागत करूया जीत कोचचं. एक चांगला षटक हतललं लाजवाब, कारण जय मल्हार अंबापाडा आणि त्या संघापुढे एक मेडल षटक हतलताना गोलंदाज मात्र जीत खोतचं कौतुक करूया. 3 ओव्हर कंप्लीट झाल्यात. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना दूरचा प्रवास केला या संघाने, परंतु खरोखरच आपण पाहिला तर एका साईडला अर्चित एंटरप्राइजेस जो गत वर्षीचा चॅम्पियन संघ बामणडोंगरी इथे मात्र पहिल्या सामन्यामध्ये खेळताना पाहतात. पहिल्या फेरीतील तिसरी लढत, पहिला सत्र आणि या पूर्वार्धामधला हा शेवटचा स्लॉग ओव्हर. शेवटचे अंतिमचे 6 चेंडू आहेत. आता मात्र इथे थांबून चालणार नाही अंबापाडा संघाला. 15 धावसंख्या स्कोरवरती लागलेत. 6 विकेट्स मात्र लॉस झालोत. आता या 6 चेंडूवरती मोठे पटके घ्यावे लागतील. शेवटचे स्लॉग ओव्हर घेऊन येतो गोलंदाज अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट बामणडोंगरी संघाचा गोलंदाज बाळूदास मात्रे आणि स्ट्राईकवरती फलंदाज संदीप काटकर. नक्कीच क्रीज घेईल आमचे बाळूदास मात्रे. एक चांगला खेळाडू, आकर्षक त्याच्याकडे खेळ पाहिला जातो. पहिला चेंडू मात्र बाळूदास मात्रेचा अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट येतोय. संघाची धावसंख्या स्थिती पाहिली 15 या आकड्यावरती थांबली. जय मल्हार अंबापाडा संघाची धावसंख्या 6 बाद. गोलंदाज बाळूदास मात्रे षटकातील पुढचा चेंडू फेकेल. आणखी चेंडू डॉट येतोय. इथे काय घडलं जातोय अंबापाडा संघ विचार करतोय. नक्कीच परंतु या विकेटचं देखील कौतुक करावे लागेल, कारण बामणडोंगरीच्या गोलंदाजाला 600 विकेट आहे. षटकातील पुढचा चेंडू, तिसरा चेंडू देखील आपण पाहू शकाल. इथे डॉट निर्धाव पद्धतीचा चेंडू आला. धावसंख्या 15 या आकड्यावरती थांबली. कुठेतरी लो स्कोरची मॅच जाईल का, कारण शेवटचे आता 3 चेंडू उरले. गोलंदाज बाळूदास मात्रे. आणखी चौथा चेंडू, अगोदरचा मेडन ओव्हर जीत कोचचा आपण पाहिला प्रणय. त्यानंतर बाळूदासचे देखील सलग 4 चेंडू निर्धाव आले, डॉट आले. काही दर्जेदार गोलंदाजी. एक चांगला संघ आपण सतत खेळताना पाहतो बामणडोंगरी संघाला. ही त्यांची ओळख आहे. आणि आज देखील आपण मोरावेच्या या लांगेश्वर क्रीडांगणावरती साकारण्यात येणाऱ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला मिहिरा स्पोर्ट आई गावदेवी ट्रॉफी 2025. सुरेख चेंडू, मेडन दुसरा ओव्हर येईल का. शेवटचा चेंडू बाळूदास मात्रेचा. काय घडलंय, 2 षटक मेडन आलेत. पहिला सत्र ते समाप्त होतोय. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिला तर 7 बाद 15 धावसंख्या आणि 16 धावेचा टार्गेट असेल तो अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट बामणडोंगरी संघाला. तर नक्कीच आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर येतील दुसऱ्या सत्रासाठी मायक्रोफोनवरती. एक लो स्कोर मॅच. चला शेवटची पहिल्या फेरीतील अंतिमची लढत ए पोल मधली
RCC पेठ आणि बोंडखोडे 11 बोंडखडे आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी. नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये जॉईंट होतील आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर. तर थँक्यू मनोज. तर नेक्स्ट मॅच RCC पेठ संघाचे संघनायक आणि बोनकोडे 11 बोनकोडे संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. चला आपण बोंडखोडे 11 बोंडखोडे संघाचा कर्णधार आणि RCC पेठ पहिल्या फेरीतील शेवटची मॅच राहिली. तर नक्कीच स्वराज युवराज वायू 11 बोंडखोडे 11 बोंडखोडे अशी आपल्याला लढत पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये RCC पेठ. चला 2 कर्णधार यायचं आहे टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये. RCC पेठ संघाचा कर्णधार या स्पर्धेचा स्ट्रिक्टली नियम आहेत. जर एक संघ उपस्थित झाला आणि आणखी संघ जर टॉस करण्यासाठी आला नाही तर सामोरी संघाला टॉस दिले जाईल. जी काही नियमावली आहे ती आपल्यापर्यंत मांडली जातोय. चला RCC पेठ लास्ट कॉल आपल्यासाठी टॉस करण्यासाठी यायचं आहे आपण. तर बंटी जोशी पेठचे यायचं आपण टॉस करण्यासाठी. इथे स्वराज युवराज वायू 11 बोंडखोडे 11 बोंडखोडे संघाचा कर्णधार आपली वाट पाहतोय. तो थैंक यू वेरी मच मनोज. चलेंगे मैदान की तरफ जहां पर पहले राउंड का ये तीसरा मैच जहां पर अर्चित इंटरप्राइजेस जीवदानी बामनडोंगरी टीम की चर्चा करेंगे. अभी अभी गुंडेबाल के मैदान के पर जो उन्होंने मैच खेला आदर्श सरपंच उप सरपंच ट्रॉफी में रनरअप रही टीम. क्या बढ़िया. और जिस तरीके से अभी भी संदेश आपने कहा मनोज आपने कहा कि जिस तरीके से 2 मेडन ओवर का रिकॉर्ड ये बामनडोंगरी टीम ही कर सकती है और ये अंबापाड़ा टीम के खिलाफ ही रिकॉर्ड होता है. इससे पहले सभागृह नेता चषक में भी देखा 2 बल्लेबाज संदेश के तकदीर ने अर्धशतक ठोका था नावड़े के मैदान के ऊपर. 108 रनों का अंबार खड़ा कर दिया था 4 ओवर के मैच में. चेक. तर हा शेवटचा लास्ट कॉल आहे RCC पेठ संघ. कारण बोंडखोडे 11 बोंडखोडे संघ इथे कर्णधार उपस्थित आहे वाट पाहतोय. अन्यथा या स्पर्धेचा जो नियम आहे तो नक्कीच आम्हाला. चलिए अभी डांगे डांगे स्वप्निल डांगे आइए जो सबसे बेहतरीन फील्डर जाने जाते हैं बोनकोड़े की ओर से. तो चलेंगे मैदान की तरफ. पहली गेंद लेकर बॉलर रितीश. पहली गेंद मिस टाइमिंग स्ट्रोक है. शॉर्ट कवर में खिलाड़ी मौजूद जय कड़ू के द्वारा बढ़िया कैच वहां पर पकड़ा और पहला विकेट मैदान से बाहर लौटता हुआ. लक्ष्य जरूर छोटा है सिर्फ और सिर्फ 16 रनों का लक्ष्य. प्रति ओवर 4 की जरूरत है. जिस तरीके से संदेश गोंदी ने उसाटने के टूर्नामेंट में क्या बढ़िया बल्लेबाजी की और लगभग मैन ऑफ द सीरीज के रेस में भी शायद होंगे कि लेकिन आज मात्र खाता भी नहीं खुल पाया और लौटे मैदान से बाहर. स्वप्निल डांगे आइए टॉस के लिए. आपके कप्तान को तुरंत भेजिए अन्यथा आपको पेनल्टी का सामना करना पड़ेगा. बुनकोड़े के खिलाफ खेलेगी RCC पेठ. डॉट आज मात्र एक ही मैच में हमें देखने को मिला. 2 मेडन ओवर. गेंदबाज आप देख सकते हैं भानुदास और साथ ही साथ जोफ्रा आर्चर जीत खोद. शॉर्ट पिच लाइन की बॉल बैकफुट पर जाकर जगह बनाई है डीप बैकवर्ड स्क्वेयरली की तरफ से.
4 रन जाएगा, जहां पर मैच का आनंद लेते हुए अभी मात्रे मैन फ्रॉम रॉयल स्पोर्ट्स उल्वे जिनके सामने से गेंद को निकाला 4 रनों के लिए और इसी 4 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है 4। अभी टॉस के लिए कप्तान भेजिए आपका। तो आरसीसी पेट टीम के कप्तान स्वप्निल डांगे, जिनको कभी कोई टेंशन नहीं रहता दोस्तों, जॉन्टी डॉट से भी सबसे खतरनाक फील्डरों में से एक जाने जाते हैं और नबी मुंबई का जॉन्टी डॉट जिसे कहा जाता है। इनसाइड आउट खेलने का प्रयास, हवा में गेंद है, मिड ऑफ के खिलाड़ी राज गेंद के नीचे, कोई चूक नहीं, बल्लेबाज होंगे आउट। राज के द्वारा यह बढ़िया कैच पकड़ा। स्वप्निल से हम इंप्रेस हुए क्योंकि जिस तरीके से पिछले साल हमने देखा था खासदार ट्रॉफी रामशेठ ठाकुर साहब इनके नाम की ट्रॉफी रखी गई थी, क्या बढ़िया कैचेस पकड़े थे। और लीजिए ये टूर्नामेंट क्या हमारे चनक टूर्नामेंट का आयोजक तीसरा साल है, उल्वेनोड का छोटा टाइगर जिसे कहा जाता है, मयूर भाई इनका शुभागमन। मीरा आई थिंक खिलाड़ी थे वहां पर मौजूद, वंश पाटिल के द्वारा ये बढ़िया फील्डिंग नजर आई, अंतिम क्षणों में इस बाउंड्री को रोका। सोहेल शेख इनका आगमन हो चुका है, आरसीसी पेट टीम के कप्तान। ये ओवर के बाद बिल्कुल टॉस किया जाएगा। ये शॉट लाजवाब है, हाफ हेलीकॉप्टर खोदा है सीधा गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से सीमा रेखा के पार है, शायद बोनकोड़े के समर्थक है और ये सीधी गेंद जाती हुई बाउंड लाइन के बाहर। और इसी के साथ ओवर की समाप्ति और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने 12। चलेंगे टॉस बॉक्स में, छोटा टाइगर मयूर भाई इनकी तरफ चलेंगे कि टॉस के लिए मनोज जाइए, जहां पर टॉस किया जाएगा आरसीसी पेट बनाम बोनकोड़े के बीच में। हल तर आपण टॉस करूया। आपण एका साईडला बोंडखोडे 11 बोंडखोडे आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये आरसीसी पेट। तर आपण मयूरदादा म्हात्रे यांच्या शुभास्ते आपण टॉस करतो। पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत आपण पाहता। तर गावदेवी चषक आपण पहिला इथे टॉस जिंकलात। आपण बोंडखोडे संघ जास्त बेल न घेता फक्त आपला निर्णय कळवायचा आहे। थँक्यू। तर जाऊया पुन्हा एकदा मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये। Thank you. टॉस जिंकला आणि नक्कीच क्षेत्ररक्षकाचा निर्णय घेतलाय। तर कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील प्रवीण गायकर। थैंक यू मनोज। क्रिश मात्र यही ऐसा खिलाड़ी है जिन्होंने पनवेल प्रीमियर लीग में इस सीजन में यानी कि सीके बॉयज मोरावी के ओर से खेलते हुए जब एक बॉल में 3 की जरूरत थी, बेहतरीन छक्का धागा था अमित भाई की, उनकी ये टीम थी। और अमित भाई आपको भी शुभकामनाएं, आपकी भी इस सीजन में नई शादी हुई है, सेकेंड की आपकी भी चालू हुई है और आपका भी शुभकामनाएं देना चाहेंगे। सीके बॉयज मोरावे के सर्वे सर्वा सुजल पाटिल नए गेंदबाज आएंगे बॉलिंग मार्ग पर। थोड़ी सी परिस्थिति बहुत खराब है, थोड़ी सी नहीं बहुत खराब कहेंगे। रन बने स्कोर कार्ड के ऊपर 12, सिर्फ और सिर्फ 4 रनों की आवश्यकता है। ऐसा लगता था अंबापाड़ा टीम की शुरुआत, केसीसी अंबापाड़ा कालबा देवी प्रसन्न अंबापाड़ा टीम की शुरुआत काफी लाजवाब हुई थी। सचिन काटकर का जल्दी आउट होना ये उनके लिए खतरा बना, लेकिन प्रशांत काटकर ने पारी को जिंदा रखा। एक छक्का एक चौका उनके बल्ले से निकला, रन होंगे कम से कम 40 के करीब, लेकिन रन नहीं बना पाए। सीन के ऊपर आप देख सकते हैं। और चलिए इस बार मिड विकेट की तरफ खेला हुआ स्ट्रोक, फील्डिंग थोड़ी सी खराब है, दूसरे का प्रयास कर रहे थे लेकिन मना कर दिया है।